पावले उचलली आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. गड्यांनो, हे सरकार ठामपणे आपल्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे कोणीही कर्जासाठी जीव देऊ नका अशी भावनिक साथ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्यातील शेतकऱ्यांना घातली आहे. गेल्या 60 वर्षात असणाऱ्या सरकारने शेतीमध्ये कोणत्याही प्रकारे गुंतवणूक केली नाही. त्यामुळे कर्जमाफी देऊन सुद्धा शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. हे सत्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी राज्य सरकारने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम चालू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जासाठी आत्महत्या करू नका. तसेच कर्जाची भीती मनात बाळगू नका. ज्यांना अडचण असेल त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. देश आणि राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करणार आहे असा विश्वासही सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूरमध्ये बोलत असताना व्यक्त केला. तर मुख्यमंत्री सर्व सहकार्यांना घेऊन देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कारभार चालवत आहेत आणि मी तर असं म्हणेन की एक सक्षम मुख्यमंत्री या राज्याला बऱ्याच कालखंडानंतर मिळालेला आहे. कारण त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटलेला आहे. अगदी जनित शिवार योजना असेल, शेतीच्या बाबतीमधले घेतलेले निर्णय असतील किंवा अगदी शेतकऱ्यांच्या जमिनीवरती पूर्वीच्या सरकारने सेसमध्ये त्या टाकून त्या जमिनी काढून घेतलेल्या होत्या. अशा जमिनी सुद्धा हजारो एकर शेतकऱ्यांना या मुख्यमंत्र्यांनी परत दिलेल्या आहेत आणि त्यामुळं अगदी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्याला शैक्षणिक एबीसीची सवलत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये देऊन युवकाला सुद्धा कार्यक्षम बनवण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. त्यामुळं निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात आणि निवडणुका संपले की ही वादळं शांत होतात. कारण वावटुळं हे काही कायम मुंगावट नसतात, ती काही क्षणापुरती असतात. निवडणूक आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका एकाच वेळी आहेत. त्यामुळं माझ्यावरती जी जबाबदारी आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. तेव्हा मी मराठवाडा विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी प्रचारासाठी जाणार. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कडेपूर जिल्हा परिषद गटात भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख व पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ मनीषा देशमुख यांनी आज सोमवारी अर्ज दाखल केला. कडेगाव तालुक्यात या गणाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आज भाजपाच्या सर्वच गटातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस वाढत असल्याने वातावरण तापू लागले आहे. आज दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपत असल्याने जिल्ह्यात सर्वच पंचायत समिती कार्यालयात उमेदवार आणि समर्थकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे सर्वच पंचायत समिती, राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक आणि महापालिका निवडणुकांमध्ये आमची लढत काँग्रेस राष्ट्रवादीशी असल्याचे वक्तव्य कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूरमध्ये बोलताना केले. राज्यात आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल असा दावा करीत युतीतील तणाव हा भाऊबंदकीचा वाद नसून निवडणुकीनंतर सर्वांना एकाच गावात जायचे आहे असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला. जे आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच विरोधामध्ये प्रामुख्याने आमची लढत आहे आणि निश्चितपणानं तुम्हाला यावेळी बऱ्यापैकी जागा आमच्या घटक पक्ष आणि भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये मिळतील. जसं आम्ही नगरपालिकेमध्ये 1 नंबरचं ठरलो तसं निश्चितपणानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही नंबर 1 ठरणार आहे. कारण जनतेला जे काही राज्य सरकारनं केंद्र सरकारनं जे निर्णय घेतले आणि ते निर्णय खऱ्या अर्थानं गरिबाच्या बाजूचे आम्ही निर्णय घेतलेले आहे आणि प्रस्थापितांना धक्का देण्याचं काम या 2-2.5 वर्षाच्या सत्ताच्या काळामध्ये आम्ही केलेले आहे आणि आता येणारा जो 2-2.5 वर्षाचा जो काही काळ आमच्या हातामध्ये आहे या काळामध्ये निश्चितपणानं जे 65 वर्षामध्ये जे काही करू शकले नाहीत पूर्वीचे सरकार, त्याच्यापेक्षा एक आगळं वेगळं काम तुम्हाला या 2.5 वर्षामध्ये निश्चितपणानं दिसेल. आणि जे लोक म्हणत आहेत आजचे दिन कब आएंगे, थोड़ा समय रखो, थोड़ा देरी से चलो, अच्छे दिन तो आने वाले हैं. हम आपको जे लोग हमें बोल रहे हैं कि अच्छे दिन कब आएंगे, उन्होंने बुरे दिन लाए, इसीलिए हम अच्छे दिन ला रहे हैं. वाळव्यात जयंत पाटील यांना रोखण्यासाठी सर्वपक्षीय रयत विकास आघाडी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी काँग्रेससह अनेक आघाड्या सहभागी. सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत बागणी गटातून रिंगणात. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत वाळव्यात जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी सर्वपक्षीय रयत विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. इस्लामपुरात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्या
सर्वपक्षीय नेत्यांचा यात सहभाग आहे। या आघाडीने वाळव्यातील जिल्हा परिषदेच्या 11 आणि पंचायत समितीच्या 22 जागांवर आघाडीने उमेदवारी उभे केले आहेत। त्यामध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांनी बागणी जिल्हा परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच अन्य ठिकाणीही रयत आघाडीने आपले उमेदवार उभे केले आहेत। वाळव्यात रयत आघाडीमुळे राष्ट्रवादीला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे। तसेच जास्तीत जास्त जागा मिळू असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे। बागणी जिल्हा परिषद गणाचा अर्ज मी रयत विकास आघाडीच्या माध्यमातून भरलेला आहे। खऱ्या अर्थानं बघितलं तर तो तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, पण यावेळी तिथले आम्ही शेतमजूर असतील, शेतकरी असतील, तरुण पिढी असेल, दीन दलित सर्व समाजातली माणसं एकत्रित करून 100% 21 तारखेला आम्ही विकास आघाडीच्या माध्यमातून लोकांना दाखवून देऊ की तो राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला आम्ही 100% खिंडार पाडणार आहे। त्या माध्यमातून आता आम्ही रयत विकास आघाडीच्या माध्यमातून मी अर्ज माझा भरलेला आहे। विखळे ग्रामपंचायत सरपंच राम भगवान देशमुख व समस्त गावकरी यांच्या प्रयत्नातून नाम फाउंडेशनच्या सानिध्याने करत असलेल्या कार्याचा विखळे गाव व परिसरातील सर्व नागरिक यांच्या निधीतून आज अवताळवाडी येथील तलावाचा गाळ काढण्याचा कार्यक्रम पार पडला। सदर गाळ काढणे तसेच अजून पाणी साठवणे व त्याच्या पर्क्युलेशनसाठी करण्यासारख्या सर्व कामांना पाठबळ देण्यासाठी आपण सर्व परिसर ग्रामस्थ यांनी सहाय्य करून आपण आपल्या येथील जी विकास कामे करण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या साधनांचे सहकार्य सरपंच राम देशमुख यांच्या माध्यमातून नाम फाउंडेशनद्वारे करण्याचे कार्य चालू आहे। सदरचे कार्य करण्यासाठी आपल्यातल्या प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तर अशा स्वरूपाची अनेक विकास कामे करून घेता येतील। त्यात नाम फाउंडेशनची अग्रणी सहकार्य लाभेल। मायन्यू सतीश टोंगरे, 7 स्टार न्यूज, विटा। कवठेमंकाळ्यातून श्री संत रोहिदास मंडळ यांच्या नेतृत्वाखाली माघी वारीसाठी पायी दिंडी पंढरपूरला रवाना झाली आहे। चौकातील हनुमान मंदिर, हरी मंदिर, मल्लिकार्जुन मंदिरवरून पूजापाठ व आरती करून गाव प्रदक्षिणा घालून पंढरपूरकडे पायी दिंडी रवाना झाली। यामध्ये सुमारे 100 वारकरी व महिला वारकऱ्यांचा समावेश होता। हरिनामाचा गजर करत 9 दिवस पायी जाणारी ही दिंडी माघ एकादशी दिवशी पांडुरंगाचे दर्शन घेऊन परत येत असते। लेंगरी तालुका खानापूर येथील सुरेश भाऊ शेंडे दूध संघाच्या सहकार्याने व घाणवडच्या विजय दूध संकलन केंद्राच्या वतीने सभासदांना चाफ कटर व मिल्किंग मशीनचे वाटप आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते करण्यात आले। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उभारी देण्याचे काम नूतन उद्योजक सुरेश भाऊ शेंडे हे करीत आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातील युवक दूध संघ व्यवसायात पारंगत झाला आहे। यावेळी सुरेश भाऊ शेंडे, संजय पवार, सरपंच नंदकुमार गिरी गोसावी यांच्यासह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते। आभार दशरथ भोसले यांनी मानले। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर कडेगाव तालुक्यात संपूर्ण मतदारसंघात कदम देशमुखांचा मॅरेथॉन दौरा सुरू झाला आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी दोन्ही पक्षांचे नेते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत। कडेगाव तालुक्यातील भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन उमेदवार निश्चित केले आहेत। त्या पद्धतीने आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अर्जही तशा पद्धतीने भरण्यात आले आहेत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसकडून माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम व आमदार मोहनराव कदम यांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे, तर दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व युवक नेते संग्रामसिंह देशमुख यांनीही मतदारसंघात प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे। त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटासाठी अस्मितेची ठरली आहे। खटाव तालुक्यातील मायनी जिल्हा परिषद गटात सुरेंद्र गुदगे यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळणार नाही असे भाकीत अनेक राजकीय अभ्यासकांनी केले होते। हे भाकीत बासनाथ गुंडाळत अखेर राष्ट्रवादीचे तिकीट मिळवून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सुरेंद्र गुदगे यांनी पंचायत समिती चितळी गणातून मीरासेठ पवार व करेडोल गणातून सौ वैशाली माळी यांच्यासह स्वतः राष्ट्रवादीतर्फे अर्ज दाखल केला। यावेळी माजी आमदार प्रभाकर घारगे, शरदचंद्र भोसले, बाळासाहेब माने, चंद्रकांत पवार, सुधाकर कुबेर यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। गेले अनेक दिवस राष्ट्रवादीतर्फे सुरेंद्र गुदगे यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळणार नाही असे काही राजकीय अभ्यासक छातीठोकपणे सांगत होते, पण अखेर हे सर्व राजकीय भाकीत बासनात गुंडाळण्याची पाळी त्यांच्यावर आली। अखेर राष्ट्रवादीने सुरेंद्र गुदगे यांनाच तिकीट दिले। सुरेंद्र गुदगे यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह पाहायला मिळाला। चितळीगड व करेडोल गणातून योग्य उमेदवार मिळाल्याने त्यांच्या संघटनेची ताकद वाढली आहे। अर्ज दाखल करतानाचे करण्यात आलेले शक्ती प्रदर्शन पाहता
हे विरोधकांना विचार करणारे होते. एकंदरीत परिस्थिती पाहता या गटात जोरदार लढत होणार हे चित्र स्पष्ट होत आहे. माय न्यूज सतीश टोंगरे, 7 स्टार न्यूज, विटा. पुन्हा भेटू याच वेळी नवीन घडामोडींसह. पाहत रहा 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.